मात्र बॅटिंगला गेलाय आणि आपण निश्चितच आजचा 10 तारखेतील जर आपण बघितलं तर गुर्जर प्रीमियर लीग पर्व सातव्या पर्वातील आजचा पहिला दिवस अतिशय चांगल्यारीत्या नियोजन आयोजन आणि सायंकाळच्या सत्रातील मॅच म्हटली म्हणजे सगळ्यांना आवडणारी मॅच असते कारण उन्हाच्या तडाख्यापासून सर्वच खेळाडू वाचत असतात आणि फ्लड लाईटच्या आतमध्ये खेळण्याचा अनुभव जे टीव्हीवर आपण बघत असतो ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आयोजन कमिटीकडनं प्रोव्हाइड केलं गेलं आहे. अतिशय कौतुक करावं लागेल ते डे नाईट या टुर्नामेंटचं. आणि आता मात्र डावकुरे हाताचा सलामीचा फलंदाज विक्की पाटील स्ट्राईकवर असेल. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल बॅटची कड आणि विकेटची पडझड मात्र मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू सुरू आहे. लागोपाठचा दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीमला डॉक्टर सत्वशील जाधव 11 या संघाला मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. आता मात्र बॅटिंग साठी रोहन जाताना दिसतोय जर्सी नंबर 17 शून्यावर मात्र बाद झालेत. विक्की पाटील डावकुरे हाताचा फलंदाज ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कोणतंही फुटवर्क त्या ठिकाणी नव्हतं. या दरम्यान बॅटची कड घेऊन विकेट या ठिकाणी मात्र आली आहे. जिताच सर्वात महत्वाचं असणारं क्रिकेटमधील सूत्र मोबाईल मध्ये नेटवर्क पिचवर फलंदाजाचं फुटवर्क अतिशय महत्वाचं. साइड स्क्रीन समोरील प्रेक्षकांना विनंती असेल आपण साइडला सरकायचंय. चला आता मात्र ऑफसाईडच्या दिशेला चांगला चेंडू टाकलाय. सिंगल धावेसाठी कॉल होता मात्र परतवलाय अजय पाटील. मात्र बॅटिंगला नॉन स्ट्राईकला आहेत कर्णधार आहेत स्वतः. मात्र रोहन स्ट्राईकवर टप्प्याचा बॉल फिरवण्याचा प्रयत्न कॅचचा कॉल मात्र चांगली फिल्डिंग प्रितेशच्या माध्यमातून. निश्चितच झेलची संधी पुन्हा एकदा निर्माण केली गेली होती गोलंदाज प्रणयकडनं मात्र या ठिकाणी थोडीशी अपयशी ठरले. नो मास लँड मध्ये चेंडू टप्पा घेतला होता. हॅलो 1 ओव्हर 2 रन आणि 2 विकेट या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र परिपूर्ण यश मात्र प्राप्त झालंय. जर आपण बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय कंजूसरित्या गोलंदाजी आणि तेवढ्याच दमदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. आता मात्र डावकुरे हाताचा गोलंदाज अतिशय वेगाने बीट केलंय फलंदाज कर्णधार अजय पाटील याला. आता मात्र बॅटिंगला जबाबदारी स्वीकारावी लागेल. कर्णधाराची भूमिका इथे मात्र बजवावी लागेल कारण अतिशय संकटात सापडलाय संघ आणि पुन्हा एकदा डॉट बॉल बॅक टू बॅक. अतिशय चांगली बॉलिंग कल्पेशच्या माध्यमातून होती या डावकुरे हाताचा जलदगती गोलंदाज. आता मात्र पॉवर प्लेचे दुसरे षटक घेऊन आलेत. लाईट सेटच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न निश्चितच स्टंपच्या वरनं बॉल गेलाय. त्या दरम्यान व्हाईट बॉल घोषित केला गेला नव्हता. इथे मात्र वारंवार रफ्तार से गिरफ्तार करतायत फलंदाजाला. या दरम्यान चौथा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने कल्पेशचं षटक मात्र पुढे सरकत आहे आणि हळूहळू का होईना आता मात्र षटकाच्या सांगतेकडे कल्पेश मात्र वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. शेवटचे 2 बॉल बघूया आता मेडन ओव्हर येते का. अजय पाटील ऑन स्ट्राईक आहेत. अतिशय चांगला फटका कव्हरच्या दिशेला खेळून दिला आहे मात्र सिंगल धावेवर समाधानी व्हावं लागेल. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकत आहे.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर फक्त एकच धाव खर्च केली आहे, विकेट मात्र मिळाली नाहीये. तरी देखील चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं म्हणजे गोलंदाजाला थोडंसं संकट काळ असतो, कारण तीनच फिल्डर सर्कलच्या बाहेर असतात. फलंदाजाला परिपूर्ण मोबा असतो. फिरवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. त्या दरम्यान येतोय डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मदतीने होतीये कल्पेश या वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसऱ्या षटकाची सांगता. या दरम्यान आपण आता मात्र मॅन ऑफ द मॅचचा महिला विभागातील मॅचेसचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड फंक्शन आपण आता या ठिकाणी करतोय. आणि जर आपण आता मात्र मॅन ऑफ द मॅच घेऊयात, महिला गटातील मॅन ऑफ द मॅच. हॅलो. त्रिमूर्ती फाउंडेशन्स वन बाईट या संघाने, महिला संघाने जो सामना जिंकलेला होता त्याच्यात सामनावीराचा मानकरी ठरली होती निशिगंधा पाटील. या ठिकाणी तिचा सत्कार नवलदादा, डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील, ललितदादा, प्रफुल्ल नाना, सोपान दादा, संदीप भाऊ आणि उपस्थित मान्यवर चंपालाल दादा आणि हॉटेल राजेंद्रचे संचालक सर्वेसर्वा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार वितरित करणार आहेत. ये बेटा. यानंतर या ठिकाणी इन्सेप्शन अकॅडमी उर्वशी पाटील ही सामनावीराची मानकरी ठरली होती. तिचा सन्मान या ठिकाणी मान्यवर करतील. आणि यानंतर एक सामन्याचे दीपिका पाटील, तेजश्री कन्स्ट्रक्शन या संघाच्या कर्णधार दीपिका पाटील सामनावीराच्या मानकरी ठरल्या होत्या. त्याच्या जागेवर रेखाताई आणि ताई आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. जा. या. व्हॉट अ शॉट. अजय दादा यांनी उंच टोलावलेला असा चेंडू जातोय सीमा पलीकडे आणि कुठंतरी धावांचा अंकुश या ठिकाणी खोडून काढताना दिसतात अजय दादा. लॉंग ऑफला उंच असा षटकार या ठिकाणी खेचून मारलेला आहे आणि आपल्या संघाच्या धाव फलकामध्ये 6 धावांचा इजाफा करताना अजय पाटील आव्हाणेकर, ज्यांची लेखणी चालत असते, जे पेशाने पत्रकार आहेत परंतु या ठिकाणी मैदानात मात्र चालते त्यांची बॅट.
या दरम्यान आडव्या बॅटीने काउस कॉर्नरच्या दिशेला तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान सिंगल धाव येते. आता मात्र जर आपण बघितलं तर मागचा सुरू एक फटका अजय पाटीलच्या बॅटमधनं आला होता. काउस कॉर्नरच्या दिशेला चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे गेला होता. आता मात्र पुन्हा एकदा कॅप्टनला जबाबदारी स्वीकारावी लागेल. समोरच्या दिशेला ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल या ठिकाणी गोलंदाजाने टाकलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने आता मात्र षटक पुढे सरकतंय. बघूया आता कशा प्रकारची मॅच अजूनही व्हायची बाकी आहे. निश्चितच चांगले बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण दोघंही तुल्यपाठ संघ. आखोटप्प्याचा बॉल फेकून दिलाय सरळ मैदानाच्या पलीकडे, मात्र क्षेत्ररक्षक राहतोय बाउंड्री लाईनच्या अलीकडे आणि चेंडू सरळ गेलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. 6 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकायला झाली आहे. वेगवान सुरुवात आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंटची भूमिका कशा प्रकारे निभवायची, तर मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम करतोय, तशा प्रकारची बॅटिंग कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत. पुन्हा एकदा वाईड बॉल या ठिकाणी आता मात्र प्रेशर जाणवत आहे, कारण ज्या प्रकारचा तगडा प्रहार झाला, निश्चितच बॅट आणि बॉलचा ज्या प्रकारचा संपर्क झाला होता, टाक करून एक सुरेख आवाज सरळ चेंडू मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेला. हर्षल चेंडूला आळवतील, त्या दरम्यान सिंगल धाव घेतली जातीये. या दरम्यान आता मात्र अजय पाटील रोहनला देखील काहीतरी कानमंत्र देताना दिसतोय. निश्चितच 2 फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये 7-8 ओव्हर पर्यंत राहिले तर सामन्याचं चित्र मात्र थोडंसं पालटताना आपल्याला दिसेल, कारण ज्या प्रकारे बॅटिंग होतीये. समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. आता मात्र रोहनने देखील पार्टी जॉईन केली आहे. अतिशय व्हेरिएशन करून निर्धाव चेंडू टाकून षटकाची झाली आहे सांगता आणि मॅचचा दिशेने आपण 4 षटकांचा खेळ संपलाय. चार षटक पूर्ण झाले, धावा झाल्या 30 आणि 2 विकेट ज्या सुरुवातीच्या पहिल्या षटकात मिळाल्या होत्या, त्यानंतर अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. तर मात्र नवीन गोलंदाजाला बोलवलं जातंय. 5वं षटक आहे. वाईड बॉल नाही केली आहे. षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर अतिरिक्त धावा देऊन षटकाची सुरुवात करतात आहेत गोलंदाज. बघूया तर कशा प्रकारे पुढील चेंडू हाताळले जातील. फिरवून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी. ज्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, टाक करून एक सुंदर आवाज आला आणि फलंदाजाला मंत्रमुग्ध करणारा हा आवाज असतो. त्या दरम्यान 6 धावेची मोहर या चेंडूवर होती आणि 6 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकतय. अजय पाटील कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटची भूमिका चांगल्यारीत्या सांभाळतात आहेत, पार पडतात आहेत आणि अजूनही मॅच संपलेली नाहीये हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतात आहेत. कारण अजय पाटील जोपर्यंत बॅटिंगला आहेत, निश्चितच एक टार्गेट सेट करायचं आहे. ऑफसाइडच्या दिशेला चांगला चेंडू. गोलंदाजाच्या संक्षिप्त ऍक्शनच्या रिगार्डिंग मध्ये आमच्या तिसऱ्या पंचांना देखील आता मात्र इन ऍक्शन केलं गेलंय. तिसरे पंच देखील मात्र आपल्याला आता इन ऍक्शन दिसतील. बघूया आता कशा प्रकारे आता डिसिजन येत आहे. निश्चितच गोलंदाजाला धडकी भरवणारा हा रिव्ह्यू आहे.
कर्णधाराला देखील थोडस टेन्शन जाणवतंय, कारण जर गोलंदाज बॅन झाला तर आता बॉलिंगला बोलवायचं तर कोणाला, हा मात्र विचार किरण पाटीलच्या डोक्यात मात्र सुरू झालाय. या दरम्यान येतोय तिसऱ्या पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल च्या मदतीने आता मात्र पुढील येणारा चेंडू असेल अजय पाटील साठी फ्री हिट. आणि बघूयात फ्री हिट वर किती धावा सोडतात, घेतात की गोलंदाज देतात, कारण अजूनपर्यंत तर फ्री हिट दिला गेलाय आणि फ्री हिट जसा मिळालाय तसं परिपूर्ण लायसन फलंदाजाला दिलं गेलंय. पाहिजे त्या दिशेला पाहिजे तसा फटका पाहिजे त्या प्रकारे फलंदाज मात्र खेळू शकतो. अतिशय चांगल्या लाईन लेंथवर टाकलेला बॉल. वाईटच्या रिगार्डिंग मध्ये रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. तर मात्र बघूयात तिसरे पंचांना पुन्हा एकदा ऍक्टिव्ह केलं गेलंय. अजय पाटील अतिशय चांगल्यारीत्या बॅटिंग करताना दिसतात आहेत. पहिल्या षटकात 2 महत्वाचे शिलेदार बाद झाले, त्यानंतर चांगल्यारीत्या पार्टनरशिप अजय पाटील आणि पुढे सरसावत लेग साइडच्या दिशेला गोळीच्या गतीने चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. आणि फ्री हिटचा चेंडू चांगल्यारीत्या वसूल केला गेलाय अजय पाटील. मात्र आता इन्फॉर्म चांगल्यारीत्या बॅटिंग होतीये आणि डॉक्टर सत्वशील पाटील 11 बघता बघता 5 षटकांच्या समाप्तीच्या जवळ येऊन पोहोचलाय. मात्र 43 देखील धावसंख्या झाली आहे. समोरच्या दिशेला उंच प्रहार, चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. अजय पाटीलच्या बॅट मध्ये येतोय एक झंझावती षटकार. अजय पाटील मात्र आता 17 बॉल 31 वर येऊन पोहोचलेत. 49 धावसंख्या होतीये या षटकाराच्या मदतीने आणि 5व्या षटकाचे अजूनही 3 बॉल यायचे बाकी आहेत. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग बॉलिंग अजून होईल, कारण यानंतर 30 बॉलचा खेळ बाकी राहील. अजून 3 बॉल बाकी आहेत. टोटल 33 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि 5व्या षटकानंतर अर्धी इनिंग संपेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कळ, त्या दरम्यान कोणतीही धाव घेतलेली नाहीये. माहिती आहे रिस्की धाव या ठिकाणी आपल्याला परवडणारी नाहीये, कारण रनआउटच्या स्वरूपात विकेट देणं म्हणजे समोरच्या टीमला आपली विकेट गिफ्ट देणं. पुन्हा एकदा शेफल होऊन काउच कॉर्नरच्या दिशेला फेकून दिलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अजय पाटीलची बॅट आता मात्र धावा बनवत नाहीये, तर धावा ही सरळ वाहून घेतीये. धावांचा पाऊस आता मात्र पडायला झाली आहे सुरुवात. 19 बॉलवर बघता बघता 37 वर येऊन पोहोचलेत. संघ षटकाराच्या मदतीने अर्धशतकाच्या पार नेलाय. 55 धावा झाल्यात. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने 5 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. आणि जर धावा झाल्यात 55, ज्या प्रकारची पार्टनरशिप अजय पाटील आणि रोहन पाटीलच्या माध्यमातून झाली आहे, अतिशय चांगली साथ रोहनने मात्र दिली आहे. 10 बॉल आणि 10 धावा रोहनच्या आणि अजय पाटील वैयक्तिक 20 बॉल 37 धावा. 55 धावसंख्येवर संघ नेऊन पोहोचलाय. आणि पाण्याची बॉटल लवकर घेऊन जायची आहे. पाण्याची बॉटल असेल तर
चला आता मात्र पहिल्या दिवसातील सेकंड लास्ट सामन्यातील अर्धी इनिंग म्हणजे 5 ओव्हर झालेत, अजून 5 ओव्हर यायच्या बाकी आहेत. क्रिकेट या खेळामध्ये कमबॅक करण्याची संधी प्रत्येकाला असते आणि आता मात्र बघूयात कमबॅक नेमकं करतंय कोण, कारण ज्या प्रकारे बॅटिंग होतीये किरण पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत, 6वं षटक टाकण्यासाठी आलेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी षटक क्रमांक 6. या दरम्यान पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. स्ट्राईकवर असतील आता अजय पाटील. समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय, चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर, नाही तर अतिशय उत्तुंग असा षटकार. आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार मारलाय अजय पाटील. 21 बॉल 43, 62 धावसंख्येवर संघ येऊन ठेवलाय आणि अजय पाटीलने ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे निश्चितच कौतुक करावं लागेल, कारण जर आपण बघितलं तर पहिल्या षटकात महत्वाचे 2 विकेट आले होते. लागोपाठचे 2 विकेट आल्यानंतर संकटात संघ सापडला होता. त्यानंतर ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे आपल्या संघासाठी मात्र हनुमानाची भूमिका बजावली आहे. संजीवनी करणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पुन्हा एकदा आकुटप्प्याचा बॉल लेग साईडच्या दिशेला भिरकवलाय, मिस जज, 1 बाउन्स सीमारेषा पार. अजय पाटीलच्या बॅटमधून आता मात्र धावांचा ओघ अतिशय जोराने वाहू लागलाय. अजय पाटील 22 बॉल 47, अर्धशतकात करण्याची परिपूर्ण संधी आहे. अजून 4 धावापासून अर्धशतकापासून दूर आहे अजय पाटील. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग अजून होतीये, कारण अजय पाटीलकडे परिपूर्ण टाइम आहे. 66 धावसंख्या झाली आहे. या दरम्यान डॉट बॉल येतोय आणि चांगली कमबॅक किरण पाटील यांनी केलाय, कारण 4 बॉल मध्ये तब्बल 11 खर्च केलेत. 1 चौकार, 1 षटकार, त्यानंतर 1 सिंगल, 1 डॉट. अजून 2 बॉल यायचे बाकी आहेत आणि चांगल्या रित्या बॅटिंग अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये करतात आहेत. आता मात्र अजय पाटीलच्या बॅटला ज्या प्रकारे चेंडू लागेल सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील जातोय. पुन्हा एकदा बॅट जोराने फिरवली गेली, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता. या दरम्यान आला 1 डॉट बॉल आणि अजय पाटील मात्र आता थोडस बांधून ठेवलंय. किरण पाटील यांनी चांगला कमबॅक केलाय. मागील 2 चेंडूवर 2 डॉट आलेत. ब्लॉक लाईनला टाकलेला चेंडू पायाला आदळला गेलाय. लाईक बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. अतिशय जोरात टाकलेला चेंडू. या दरम्यान सिंगल धावेच्या मदतीने धावफलक झालाय 67. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतंय. कल्पेश मात्र आता डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. एकात गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. जर आपण बघितलं तर कल्पेश मात्र चांगली बॉलिंग करतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अजय पाटील ऑन स्ट्राईक आहेत. फुलटॉस बॉल पुढे सरसावत काउच कॉर्नरच्या दिशेला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. या 6 धावेच्या मदतीने अर्धशतक पूर्ण झालंय. बॅट मात्र दाखवायची आहे मित्र, आपण ज्या प्रकारची इनिंग बिल्ड केली आहे निश्चितच कौतुक करावं लागेल, कारण संकटातून आपल्या संघाला मात्र सन्मानजनक स्कोराकडे नेतोय अजय पाटील. 26 बॉल 53 वैयक्तिक बनवल्यात. संघाच्या आहेत 73, त्यात अजय पाटीलच्या 53 आणि संघ मात्र परिपूर्णरित्या संकटात सापडला होता, मात्र चांगला कमबॅक केलाय. कल्पेशच्या पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावत ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न. या दरम्यान दुसरा बॉल डॉट. अतिशय चांगला बॅटल. कल्पेश कधी तर कधी अजय पाटील.
अतिशय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये होतीये. आता मात्र दांडी गुल सरळ दांडी गुल केलीये कल्पेशने आणि बाद होत आहेत अजय पाटील. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो तुमच्या संघाच्या कर्णधारासाठी, कारण ज्या प्रकारची इनिंग बिल्ड केली आहे 73 धावा बनवल्या आहेत. इथून मात्र आता फक्त आपल्याला प्रति षटक 7-8 जरी आले तरी 100 पार करू शकतो.